नमस्कार मंडळी, गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मंडळी, आपल्याला किती वर्ष जगायचं आहे हा प्रश्न ऐकला की आपण गोंधळतो. काही जण म्हणतील जितकं नशिबात असेल तितकं, पण जगण्याची केवळ वर्षांची संख्या महत्त्वाची नाही, महत्त्वाचं आहे ती गुणवत्ता, आरोग्य, आनंद, आत्मनिर्भरता आणि मानसिक समाधान. आज आपण बघतोय की जगाच्या काही देशामध्ये लोक सहजपणे 85-90 वर्ष जगतात, तेही उत्साही आणि सक्रिय राहून. तिथं वृद्ध माणसं सायकल चालवतात, डोंगर चढतात, नातवंडांबरोबर नाचतात, गातात, कारण त्यांच्या आयुष्याला एक गुणवत्ता आहे. मग आपणही स्वतःला विचारूया, आपलं आयुष्य किती सुंदर आहे. आपण काही बदल केल्यास आपणही दीर्घायुषी व आरोग्यदायी जीवन जगू शकतो का? या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत जगातले टॉप 10 देश जिथे सरासरी आयुर्मान किंवा ज्याला इंग्लिशमध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी असं म्हणतात सर्वात जास्त आहे, आणि हे लोक इतके वर्ष सकारात्मकपणे आणि उत्साहाने कसे जगतात यामागची कारणं. नंबर 1चा जो देश आहे तो नक्कीच तुम्हाला चकित करेल. चला तर मग आजपासून दीर्घायुष्याचं आणि आरोग्याचं एक नवीन दार उघडूया. पहिल्यांदा समजून घेऊयात लाईफ एक्सपेक्टन्सी किंवा सरासरी आयुर्मान एखाद्या देशाचं काय असतं आणि ती कसं मोजलं जातं. लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे कोणत्याही विशिष्ट वयाच्या व्यक्तीला सरासरी किती वर्ष आयुष्य जगता येईल याचा अंदाज. उदाहरणार्थ, जर एखाद्या देशात लाईफ एक्सपेक्टन्सी ही 70 वर्ष आहे तर तिथल्या नवजात बाळाचं सरासरी आयुष्य हे 70 वर्ष असेल असा अंदाज वर्तवला जातो. ही आकडेवारी वेगवेगळ्या घटकांच्या आधारे मोजली जाते. पहिलं आहे त्या देशातील सामान्य मृत्यूदर म्हणजे मोर्टॅलिटी रेट, बालमृत्यूदर, आरोग्यसेवा प्रणालीची गुणवत्ता, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती, आजारांचं प्रमाण, आहार, व्यायाम आणि पर्यावरणीय घटक याचासुद्धा यात विचार केला जातो. यासाठी सरकारं, UN, WHO सारख्या संस्था सांख्यिकी डेटा, जनगणना आणि आरोग्य अहवाल वापरून आकडेवारी तयार करतात, आणि मग त्याची लाईफ टेबल्स तयार केले जातात ज्यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील मृत्यूदर दिलेले असतात आणि त्यावरून सरासरी आयुष्याचं मोजमाप हे केलं जातं. थोडक्यात लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे केवळ किती वर्ष जगतोय ते नाही, तर किती आरोग्यपूर्ण जीवन जगतोय याचाही तो आरसा आहे. तर आजचा जो व्हिडिओचा विषय आहे टॉप 10 देश ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आयुर्मान सरासरी आयुष्य लाभलेले लोक कोणत्या देशाचे आहेत, तर सुरुवात करूयात नंबर 10 पासून. 10वा देश आहे आईसलँड, जिथे 83.1 वर्ष लोक जगतात सरासरी. 9वा देश आहे नॉर्वे, त्याच्याच जवळचा, ज्याचं सरासरी आयुर्मान आहे 83.2 वर्ष. 8वा देश आहे ऑस्ट्रेलिया, जिथे सरासरी आयुर्मान हे 83.3 वर्ष. या देशामध्ये आयुर्मान जास्त असण्याची काय कारणं असतील, तर त्याचा आपण एक धांडोळा घेतला तर आपल्या लक्षात येतं की आरोग्यदायी आहार म्हणजे हेल्दी डाएट. जपानमध्ये लोक मासे, भाज्या, कमी चरबीचा आहार, तर इटली, स्पेनमध्ये खास असा त्यांचा मेडिटेरेनियन डाएट प्रचलित आहे. हे आहार हृदयरोग, मधुमेह हे कमी करतात किंवा त्या लोकांना हे रोग फार कमी प्रमाणात होतात. दुसरं आहे नियमित हालचाल आणि व्यायाम, म्हणजे त्यांची जीवनशैली ही ॲक्टिव्ह असते कायम, म्हणजे सायकल चालणे, बागकाम, योग यामुळे शरीर त्यांचं सक्रिय राहतं. अनेक युरोपियन देशांमध्ये वॉकेबल सिटीज आहेत, म्हणजे जिथे चालणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिलं जातं. नेदरलँडसारख्या कंट्रीजमध्ये सगळ्यात जास्त सायकलिंगची संख्या आहे आणि तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळे तिथे सायकल चालवतात. तिसरं आहे मानसिक स्वास्थ्यावर भर, मेंटल वेलबिंग. मानसिक आरोग्याला प्राधान्य दिलं जातं. स्ट्रेस कमी करण्यासाठी खास उपाय केले जातात. सोशल सिस्टेम, थेरपी, मेडिटेशन हे मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. तर आपण 8 ते 10 या कंट्रीज पाहिल्या. आता 7वी कंट्री आहे जिथे सरासरी आयुर्मान खूप जास्त आहे, ती आहे स्पेन, जिथे ते आहे 83.4 वर्ष. 6वी कंट्री आहे इटली, जिथे 83.5 वर्ष. आणि 5वी कंट्री आहे सिंगापूर, जिथे सरासरी आयुर्मान आहे 83.9 इयर्स.
मित्रांनो, या देशांमध्ये सरासरी आयुर्मान जास्त असण्याला एक महत्त्वाचं कारण आहे तिथली उत्तम अशी आरोग्यसेवा प्रणाली, एक्सलंट हेल्थ केअर सिस्टम. हे देश केवळ मोफत आणि स्वस्त असे वैद्यकीय सेवा पुरवत नाही, तर त्या प्रामुख्यानं दर्जेदार असतात. हे लक्षात घ्या. वेळेवर निदान होणं आणि उपचार मिळणं, स्वस्तातला किंवा मोफतमधला, हे यांचं सरासरी आयुर्मान जास्त असण्यामागचं एक मोठं आणि महत्त्वाचं कारण आहे. 5वं आहे सामाजिक सहकार्य आणि एकत्रित कुटुंब संस्था. इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक सहभाग हा आवर्जून प्लॅन केला जातो. तिथे ग्रुप ॲक्टिव्हिटी होतात, क्लब्स असतात आणि असंख्य असे स्वयंसेवी संघटनांचा त्यांना आधार असतो. अनेक देशामध्ये सोशल सिक्युरिटी नावाचा जो एक पर्याय आहे तो फार मजबूत आहे. म्हणजे तिथे तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुम्हाला आफ्टर रिटायरमेंट म्हणजे निवृत्तीनंतरचं जीवन जगण्याची फारशी चिंता करावी लागत नाही, कारण तिथली सोशल सिक्युरिटी मजबूत आहे. मित्रांनो, आपण 5 तर मुद्दे पाहिले की इथे का सरासरी आयुर्मान जास्त आहे. 6वा मुद्दा आहे कमी व्यसन आणि आरोग्यशैलीबाबत जागरूकता. म्हणजे धूम्रपान, मद्यपानाचं प्रमाण तुलनेनं कमी किंवा नियंत्रित आहे या देशामध्ये आणि तिथे नियमितपणे आरोग्य तपासण्या घेतल्या जातात किंवा करवल्या जातात. मित्रांनो, या लिस्टमधले आपला पुढचे 3 देश आहेत. आपण बऱ्याच जणांनी गेस केला असेल, तो स्वित्झर्लंड देश आहे. तिथे सरासरी आयुर्मान हे 84 वर्ष आहे. नंतर मकाऊ म्हणून एक जे बेट आहे तिथे 84.7 वर्ष लोक जगतात सरासरी. जपान, सगळ्यांनाच माहीत असेल, जपान हा देश सरासरी आयुर्मानाबाबत कायमच पुढे राहिलेला आहे. तिथलं सरासरी आयुष्य लोक जगतात 84.8 वर्ष. लक्षात घ्या, जवळपास 85 वर्ष हे सरासरी आयुर्मान आहे. आता तुम्ही गेस करा भारताचं किती सरासरी आयुर्मान आहे. मी ते सांगणार आहे या व्हिडिओच्या शेवटी, म्हणजे जे नंबर 1चा देश आणि आपलं किती आहे ते. 7वं कारण आहे तिथे स्वच्छ आणि हरित असं पर्यावरण. जपान, स्वित्झर्लंड, आईसलँड सारख्या देशामध्ये हवामान स्वच्छ आहे, प्रदूषण कमी आहे, शहरात झाडं, उद्यानं ही मोठ्या प्रमाणावर आहेत आणि याच्यामध्ये समाजाचा पण वाटा आहे, सरकारांचा पण वाटा आहे ती शहरं स्वच्छ आणि ही हिरवीगार ठेवण्यामध्ये. 8वा मुद्दा आहे जीवनशैलीवर विज्ञान आधारित निर्णय ते घेतात. म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या तत्वावर भर दिला जातो. लवकर निदान आणि आरोग्य सुधारणा योजनांचा तिथे लाभ घेतला जातो. कमी स्ट्रेस असलेलं कामकाज आणि निवृत्तीची व्यवस्था तिथे आहे. म्हणजे निवृत्तीनंतरचा काळ हा सन्मानाने आणि सुरक्षिततेने जगता यावा यासाठी तिथलं सरकार किंवा तिथली जे ॲडमिनिस्ट्रेशन असतं ते काम करत असतं. सिनियर सिटीजनसाठी विविध सुविधा आणि योजना कार्यरत असतात. मला कमेंट करून सांगा आपल्या इथे सिनियर सिटीजनसाठी अशा काय खास सुविधा आहेत किंवा योजना आहेत किंवा काय असल्या पाहिजेत हे आवर्जून तुम्ही सांगा. 10वा मुद्दा आहे शिक्षण आणि जागरूकता. निरोगी जीवनशैलीबद्दलचं शिक्षण इथे लहान वयापासून दिलं जातं. आहार, व्यायाम, झोप, मानसिक आरोग्य याची माहिती समाजात सहजपणे उपलब्ध असते. त्यामुळे तळागाळातल्या लोकांपर्यंत ही माहिती गेल्यामुळे प्रत्येकजण आपल्या आयुष्यात तसा सकारात्मक बदल घडवून आणतो आणि मग जास्त वर्ष आनंदीपणे जगतो. तर मित्रांनो, वेळ आली आहे या यादीतला टॉपचा कोणता देश आहे किंवा 1 नंबरला कोणता देश आहे, तर तो आहे आपल्या जवळचा हाँगकाँग, जिथे सरासरी आयुर्मान 85.5 वर्ष, 85 म्हणजे 85.5 इयर्स इतकी वर्ष इथली लोकं जगतात हाँगकाँगमधली. मित्रांनो, उत्तम आरोग्य हे केवळ औषधांनी नाही तर आरोग्यदायी जीवनशैली, समाजाची साथ आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे मिळतं. आता आपण येऊयात भारताकडे. भारताचं किती सरासरी आयुर्मान आहे. भारताची सरासरी लाईफ एक्सपेक्टन्सी सध्याच्या घडीला ही सुमारे 70.8 म्हणजे 70.8 वर्ष इतकी आहे 2024च्या अंदाजानुसार. म्हणजे भारतात जन्मलेल्या बाळाचं सरासरी आयुष्य हे 70 ते 71 वर्षापर्यंत अपेक्षित आहे. हे जगातील प्रगत देशांच्या तुलनेत कमी आहे, परंतु मागच्या काही दशकांमध्ये ही आकडेवारी हळूहळू वाढत चाललेली आहे. आत्ता 5 वर्षापर्यंत ते साधारण 68 वर्ष होतं, ते 2 वर्षांनी वाढलेलं आहे. हे एक सकारात्मक लक्षण आहे. आणि याच्यासाठी काय कारण आहे तर लसीकरणाचा दर किंवा आरोग्यसेवा सुधारणं,
भले त्या खाजगी क्षेत्रातल्याच आरोग्यसेवा सुधारलेल्या असतील, परंतु त्यामुळे लोकांचं आयुर्मान वाढतं आहे, बालमृत्यूदरात घट होतो आहे, जीवनशैलीत सुधारणा होते आणि आरोग्याविषयी वाढती जनजागृती ही कारणं आहेत की भारतातलं सरासरी आयुर्मान हे वाढत आहे. परंतु अजून आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे काही अवघड प्रश्न आपल्यासमोर आहेत. त्यात आहे दारिद्र्य, कुपोषण, तणावयुक्त जीवनशैली, प्रदूषण, व्यसनाधीनता हे एक मोठं कारण आहे. ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अजूनही खूप अपुरी आहे. त्यामुळेही आपलं सरासरी आयुर्मान हे प्रगत देशांच्या तुलनेत खूप खाली आहे. भारतासारख्या विशाल आणि विविधतेने भरलेल्या देशासाठी सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणणं हे खूप मोठं आव्हान आहे. पण व्यक्तिगत आणि सामूहिक समाजाच्या स्तरावर आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारली तर भारतातही आपण 80 वर्षाहून अधिक आयुष्य सहजपणे जगू शकतो. मित्रांनो, जगातील ज्या देशामध्ये लोक जास्त वर्ष जगतात तिथं केवळ औषधं नाही तर समजूतदार जीवनशैली, सामाजिक भान आणि मनापासून जगण्याची वृत्ती हेच खरं रहस्य आहे. ते म्हणतात ना, वय वाढतं पण उत्साह कधीही जुना होत नाही. आज आपण हे समजून घेतलं की आयुर्मान म्हणजे फक्त आकडे नाहीत, तर ते आपल्या नित्य जीवनातल्या हजारो छोट्या सवयींचं एक प्रतिबिंब आहेत. आहार, व्यायाम, झोप, मानसिक शांतता, मैत्री आणि उद्देशपूर्ण जीवन म्हणजे आयुष्याला काहीतरी गोल असला पाहिजे, उद्दिष्ट असलं पाहिजे, हे आपल्या आयुष्याचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे आजपासून एक आपण संकल्प करूया, फक्त जगायचं नाही तर आनंदानं जगायचं, आरोग्यदायी आयुष्य जगायचं आणि तेवढंच प्रेरणादायी आयुष्य मागे ठेवायचं. आपण किती वर्ष जगतो हे नशिबावर अवलंबून असेल, पण त्या वर्षांना अर्थपूर्ण बनवणं हे मात्र आपल्या हातात आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आवर्जून कमेंट करून सांगा. आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला गोल्ड एज ज्ञानला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओत अशाच एका इंटरेस्टिंग विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.